नमस्कार श्रोते हो, नमस्कार. आजच्या अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, पाहता पाहता 2025 उगवला. जानेवारी महिन्याचे 3 आठवडेसुद्धा गेले. याचा उल्लेख मी याच्यासाठी करते की नवीन वर्ष जेव्हा सुरू होतं तेव्हा आपण रिझोल्युशन घेतो, अर्थात संकल्प, की मी नवीन वर्षात आता मॉर्निंग वॉक सुरू करणार, जॉगिंग सुरू करणार, योगासनं करू किंवा एखादा डान्स क्लास लावणार. या सगळ्याचे आपण रिझोल्युशन घेतो, पण कितपत पाळतो हे आपल्यालाच माहिती आहे. कधीकधी काही अडचणींमुळे आपण ते कंटिन्यू करू शकत नाही. पण आज एक असं व्यक्तिमत्व आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलं आहे. ते गेले अनेक वर्षांपासनं योगासनं, त्याच्यानंतर झुंबा डान्स, जॉगिंग, रनिंग, सायकलिंग, पोहणे आणि मुख्य म्हणजे स्वच्छता अभियानावर ते विशेष काम करतात. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे त्यांचं वय वर्ष आहे फक्त 82. हो श्रोते हो, 82. आज आपण बोलवलं आहेत आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये ख्यातनाम डॉक्टर V.S. महाजन यांना. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद. थँक्यू. सर, सुरुवातीला मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपली कौटुंबिक पार्श्वभूमी, आपलं शिक्षण आणि बालपण कुठे गेलं आणि कसं गेलं याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? मी एका गरीब शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलो. माझं मूळ गाव देवराष्ट्र, यशवंतराव चव्हाणांची जी जन्मभूमी. बरं. आणि आई वडील, आम्ही 6 भावंड, 3 बहिणी आणि 3 भाऊ होतो. बरं. पैकी एक भाऊ आमचा 16व्या वर्षी गेला. 5 भावंड आम्ही राहिलो. या 5 भावंडापैकी MBBS शिक्षण घेणारा किंवा LLM शिक्षण घेणारा मी एकमेव त्या कुटुंबामधला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून झुंज देत, टक्कर देत माझं शिक्षण मी पूर्ण केलेलं आहे. याचा मला अभिमान आहे. आणि तसंच कौटुंबिक रिलेशनमध्ये आमच्या कुटुंब म्हणून जर पाहिलं, दुसऱ्याचं हित पाहणं हे आमच्या सगळ्या कुटुंबीय सदस्यांचं कर्तव्य आहे. बरं. भावानं मला सहकार्य केलं, बहिणीनं मला आश्रय दिला आणि सगळ्या कुटुंबाने, मामानी, मावशींनी, सगळ्यांनी मला साथ दिल्यामुळं मी आज या पदापर्यंत पोचू शकलो. हे माझं भाग्य समजतो. आज माझा मुलगासुद्धा मला दररोज फोन केल्याशिवाय झोपत नाही. मुलगी माझी प्राध्यापक आहे. प्रशांत मुलगा माझा इंटरनॅशनल सायंटिस्ट आहे आणि दररोज फोन करून आमचं रोजचं दैनंदिन कसा का दिवस गेला, काय गेला चौकशी करत असतो. अच्छा. माया कोईमतूरला प्राध्यापक प्रिन्सिपल आहे. पर्यावरणामध्ये दोन्ही पोरं पोस्ट ग्रॅज्युएट झाली. मुलगी PhD झालेली आहे आणि मुलाला इंटरनॅशनल सायंटिस्ट म्हणून आज मान्यता मिळालेली आहे. आणि फायनान्शियली कौटुंबिक स्थिती आत्ता आमची बऱ्यापैकी, मी जरी काही कमवलं नसलं तरी मला आज पैशाची उणीव भासत नाही आहे. माझ्या स्वभावामुळं, माझी कीर्ती बघून एका डॉक्टरने मला एक ऑनररी कन्सल्टंट म्हणून जॉब दिलेला आहे. 20,000 महिना येतात. त्यात कौटुंबिक खर्च बघतो सगळा. हे कौटुंबिक सौहार्द आहे आणि एक कौटुंबिक स्थिती माझी एकदम आदर्श आहे म्हटलं तर वावगं होणार नाही. बरं. सर, जसं आपण सांगितलं की आपलं मोठ्या कुटुंबातच आपला जन्म झाला आणि मला इथे विचारायचं की मग तुम्ही मेडिकल सायन्सकडे कसे काय वळलात सर? लहानपणी मला विचारायचे लोक, अच्छा, तुम्ही काय होणार? तर मी सांगायचो महाजन VS, MBBS, नथिंग एल्स. हे माझं स्लोगन असायचं. अच्छा. आणि लहानपणापासून मला माझा स्वभावच असा, पिंडच असा होता की कुणाला तरी मदत करायची, कुणाच्या तरी उपयोगी पडायचं. आणि हा एक असा व्यवसाय आहे की ज्यात मी लोकांना उपयोगी पडू शकतोय, लोकांची सेवा देऊ शकेन. आणि माझं सायन्स विषयामध्ये मी नेहमी वर्गात फर्स्ट असायचो. फिजिओलॉजी, हायजीन म्हणा असो, फिजिक्स, केमिस्ट्री असो ह्याच्यात. आणि माझ्या डोक्यात रोज मी विट्याला शाळेला जात असताना आशीर्वाद म्हणून एक हॉस्पिटल होतं, गोळवंडी डॉक्टर, दे चौगले डॉक्टरांचं. आणि त्यांचा दवाखाना ते बघितल्यावर आपलं बी असं एक हॉस्पिटल असावं, आपणही डॉक्टर व्हावं असं मनामध्ये प्रेरणा. म्हणजे ते तुमच्यासाठी आदर्श होते असं म्हणायला हरकत नाही? ऑफकोर्स सगळे. अच्छा. सर, कॉलेजमध्ये तुमची ॲडमिशन झाली मेडिकल सायन्सला. मग त्याच्यानंतर कॉलेजच्या दिवसांमधली एखादी काही चांगली आठवण सांगता येईल का तुम्हाला? सांगता येईल, अनेक आठवणी आहेत. पण त्या आठवणीपैकी मी असं सांगेन
की मी शिकत असताना बर. दादू कुंभार नावाचा एक मनुष्य देवराष्ट्राचा पेशंट आला होता आणि त्याचं लिव्हर संपूर्ण खलास झालं होतं. आणि त्यावेळी त्याला मी इतकी मदत केली, त्याचं पोर्टोकेबल शंट ऑपरेशन केलं होतं आणि त्याला त्यातून जीवदान मिळालं. अच्छा. आणि त्या माणसानं गावामध्ये माझी इतकी स्तुती केली की मी MBBS झाल्यानंतर त्या गावामध्ये बैलगाडीतून केळीचे खुंट लावून माझी गावातून मिरवणूक काढली गेली गावकऱ्यांनी. अच्छा. हे माझं मी सद्भाग्य समजतो. अशा प्रत्येक गावातून येणाऱ्या प्रत्येक पेशंटला मी माझा तो एक कोणतरी नातेवाईक आहे. विश्वची माझे घर किंबहुना चराचर आपणाची झाला या ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे माझ्या जीवनात माझी कृती असल्यामुळं अनेक पेशंटना मी मदत करत राहिलो. आणि हाच माझा सगळ्यात आनंदाचा माझ्या शिकत असताना हेल्पिंग टू द अदर्स नीडी पर्सन हे आनंदाचा प्रसंग आहे असं मला वाटतं. बरं सर, थोडं आपण आता भूतकाळातच जाऊ. जेव्हा तुम्ही शिकत होतात तर तेव्हा तुम्ही वर्ग सेक्रेटरी आणि कॉलेजचे आणि कल्चरल सेक्रेटरी म्हणूनही निवडून आला होतात. तर त्या दिवसाच्या आठवणींना काही उजाळा देता येईल का, की तुम्ही कल्चरल सेक्रेटरी किंवा वर्ग सेक्रेटरी म्हणून काय काय कामं केलीत किंवा त्यावेळेचा काही एखादा अनुभव? त्यावेळी अनुभव मला सगळे विद्यार्थी म्हणायचे की अरे सेक्रेटरी झाल्यावर कोण हे करतं ते करतं आणि भ्रष्टाचार खोट्या पावत्या कर, खोटा खर्च कर. म्हणलं मला खर्चाची गरज नाही. कुठल्याही परिस्थितीत मी काम करत असताना भ्रष्टाचार करणार नाही आणि मी केलेला नाही मॅडम. आणि त्यामुळं मी नुसता अर्ज फेकला होता, कुणाला मतदान मागायला सुद्धा गेलो नव्हतो. इतकी माझी प्रतिमा त्या कॉलेजमध्ये अशी होती की सगळ्या मुलांनी मिराशी म्हणून माझं दुसरं अपोजिट भयंकर पैसेवान होता, त्याच्यापेक्षा मी जास्त मतानं निवडून आलो. सर, तुमचं बायोडाटा वाचताना मला लक्षात आलं की तुम्ही एकाच दिवशी 25 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पण त्याचाही विक्रम केला आहे. आणि त्यासाठी तुम्हाला त्या उत्कृष्ट कार्याबद्दल तुम्हाला रौप्य पदक पण प्राप्त झालेलं आहे. तर त्याविषयी काय सांगता येईल? की ते ज्यावेळी मी कळवलं डेप्युटी डायरेक्टरना हे अशा ऑपरेशन केली झाली आणि मला लोकल लीडरनी दिनकर आबा विशेषतः म्हणजे आमदार होते त्यावेळी, त्याने मदत केली. आणि जेवलेलं असलं तरी सगळं नियमबाह्य सगळं करून, जसं वसाटॉमीचा कॅम्प होतो ना, असं आम्ही त्यावेळी ऐतिहासिक आहे, अनोखा कॅम्प आहे तो, ऐतिहासिक कॅम्प आहे. आणि गायनेकॉलॉजिस्टला सुद्धा ते मासिक पाळीनंतर ऑपरेशन करताना स्पायनल ॲनेस्थेशिया द्यावा लागतो किंवा जनरल ॲनेस्थेशिया द्यावा लागतो. पण तो विक्रम मी लोकल ॲनेस्थेशिया देऊन बाईला चालत, ऑपरेशन झाल्यानंतर ती बाई चालत कॉटवर जायची आणि असं अद्वितीय काम माझं झालं. आणि ते खरं वाटलं नाही. SR कुलकर्णी म्हणून डेप्युटी डायरेक्टर होते, पुण्याहून ते गाडी करून कॅम्पला भेट द्यायला आले होते. अच्छा, म्हणजे बघायला आले होते. नाही खरं वाटलं नाही, शक्यच नाही. म्हणजे एक माणूस MBBS माणूस अशी गायनिक ऑपरेशन एका वेळी एके दिवशी 25 करतोय. आणि मग त्यांनी मला हे सँक्शन केलं, कॅम्पला खर्च वगैरे सगळं, त्यांना जेवण बिवण सगळं. आणि तो एक ऐतिहासिक कार्यक्रम माझ्यातून कार्य घडलेलं आहे. अच्छा. आणि ते मी विसरू शकत नाही. सर, डॉक्टर झाल्यावर मला वाटतं तुम्ही काही वर्ष नोकरी पण केलेली आहे. मग अच्छा, मग तासगावी नोकरी सोडून स्वतःचं हॉस्पिटल तुम्ही सुरू केलं. तर त्यामागची प्रेरणा काय होती? म्हणजे नोकरी सोडून आता स्वतःचं हॉस्पिटल सुरू करावं असं का वाटलं तुम्हाला? कारण मॅडम, माझा पिंड जो आहे, मी स्वतंत्र बाण्याचा माणूस आहे. अच्छा. कोणाचं बॉसिंग किंवा कोणाचं अन्याय करून माझी बदली झाली आणि ते मला सहन झालं नाही. आणि मी आता मला ते कुटुंब नियोजनचं प्रमुख म्हणून मोबाईल क्लिनिकवर मेडिकल ऑफिसर म्हणजे सबंध जिल्ह्याचं ही बढती मिळाली दिवस. बरं. तरीसुद्धा म्हणलं आपलं हे वरिष्ठाशी जमणार नाही. आणि आपलं स्वतःचं एक स्वप्न होतं माझं, ते कामाला कंपल्सरी नोकरी ही जी धरली होती ती आम्हाला बॉन्ड होता 2 वर्षाचा. बरं. आणि त्या बॉन्डच्यामुळं मला ते MOPSC नाही तर डोक्यामध्ये नोकरी करायचं सुरुवातीपासून नव्हतंच माझ्या. आणि चिंचणीचं रिप्युटेशन ह्याला तासगाव सिटी जवळ असल्यामुळं आणि माझं मावशीचं गाव ते असल्यामुळं मी तिथं तासगावला आलो. अच्छा अच्छा. सर, आज तुम्ही एक ख्यातनाम डॉक्टर आहात. म्हणजे डॉक्टर इटसेल्फ एक सेवा करीच असतो, पण तरी तुम्ही याच्या व्यतिरिक्त पण भरपूर समाजसेवा करता. तर याच्यासाठी तुम्हाला एक प्रेरणास्थान कोण होते? मी ज्यावेळी लहानपणी होतो त्यावेळी आमच्याकडे सागरेश्वर आणि लिंगेश्वर असे 2 मंदिर आहेत. बरं. तिथं लिंगेश्वर महाराज म्हणून एक तिथं महाराज होते. आणि मॅडम इतकी स्वच्छता ठेवायची
इतकी स्वच्छता दिवसातनं 10-12 वेळा तर माणूस झाडून लोटून एक पान असं खाली पडून देत नव्हता. अच्छा. आणि ते बघायला लांब लांबच्या किर्लोस्कर कंपनीनं सुद्धा त्यांना मदत केलेली होती. पहिली प्रेरणास्थान ते आहे. नंतर मी राष्ट्रसेवा दलामध्ये 1 तास करा श्रम, 1 तास द्या देशासाठी, 1 तास द्या देशासाठी, समाजासाठी 1 तास, ही प्रेरणा मला, आम्ही राष्ट्रसेवा दलाची शाखा तासगावला काढली होती. 150 मुलं तिथे येत होती आणि त्याचा प्रमुख मीच होतो. आणि त्यात जे साहित्य आलं पुण्याहून, नागगोरे, SM जोशी या मंडळींचं एक रोल मॉडेल माझ्या डोळ्यासमोर होते. बाबा आमटे रोल मॉडेल डोळ्यासमोर होते. अरे जीवनात पैसे तर मिळवायचे आहेतच, पण पैशाबरोबर आपण काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे की ज्यांनी पुढे नाव राहील आपलं. त्यागेन एकम अमृत मानुषः, हे जे वेदामधलं वाक्य आहे, याचाही प्रभाव, गीतेचा आणि वेदाचा प्रभाव माझ्यावर फार आहे. लहानपणापासून आमचं वडील देवभक्त होते, माळकरी होते. गीता, ज्ञानेश्वरी यांचं कानावर व्याख्यानं, प्रवचनं ऐकून हा माझा असा पिंड घडत गेला की आपण काहीतरी केलं, समाजासाठी केलं पाहिजे, की दुसऱ्याच्या हितासाठी जर मी जगलो तर मी खऱ्या अर्थानं सनातनी हिंदू आहे असं मला वाटायला लागलं. आणि ही प्रेरणा मला या माझ्या आजूबाजूच्या संस्कृतीतून मला मिळाली. अच्छा सर, आता इतकं डॉक्टर म्हणून इतक्या वर्षापासून आपण काम करताय, समाजकार्य पण करताय, पण काही वर्षांआधी आपण आमदार म्हणूनही निवडणूक लढवण्याचा मला वाटतं प्रयत्न केला होता. तर याच्या मागची म्हणजे कारण काय होतं, त्याच्या मागचं काय म्हणता येईल? ॲटिट्यूड आणि ॲप्टिट्यूड सायकॉलॉजीमध्ये 2 भाग असतात. बरं. तर ॲप्टिट्यूड म्हणजे काय, त्या माणसाचा झुकाव, कल, आवड. तर राजकारणामधली जी आवड आहे, पुढारीपण, मनुष्य हा प्राणी जो आहे तो पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा याच्या मागं लागलेला भांबावलेला प्रवासी म्हणजे माणूस. बरोबर. आणि त्या माणसापैकीच मी एक माणूस असल्यामुळं साहजिकच मला प्रतिष्ठा मिळावी, पद मिळावं. मी लायन्स क्लबचा प्रेसिडेंट होतो, जनता पक्षाचा अध्यक्ष होतो. तर मला नेहमी पद मिळावं, पेपरमध्ये आपलं नाव यावं, रेडिओवर मुलाखत यावी असं वाटणं साहजिक होतं. आणि मला जेव्हा तुमची मुलाखत होणार आहे म्हटल्यावर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. आणि हे माझा जो पिंड, माझा ॲटिट्यूड आहे, ॲप्टिट्यूड आहे, याच्यामुळे माझी ॲटिट्यूड निर्माण झाली की आपण समाजकार्य निर्माण करावं. सायकोलॉजिकल त्याला बेस आहे हा, तुम्हाला सांग. आणि ही जे आमदारकीचं इलेक्शन जे लढलो मी मॅडम, याचं वैशिष्ट्य असं आहे की एकही पैसा खर्च न करता, टायरचा पंक्चर सुद्धा त्या पंक्चरवाल्याकडनं माझे पैसे घेतले नाहीत. आणि एक गाव झालं की त्याच गावात झोपायचो, तिथंच त्यांच्याच घरी जेवायचो, सकाळ उठून दुसरं गाव, असं करत संपूर्ण तालुका मी पालता केला होता. आणि एक गिन्नी न करता माझा जेवढा प्रचार झाला होता. तर अशा प्रकारे मी निवडून आलो नाही, माझं डिपॉझिट जप्त झालं मॅडम, तुम्हाला मी सांगतो, आणि येणार नाही हे मलाही माहित होतं. त्यावेळी माझ्या अपोजिटरांनी असा प्रचार सुरू केला की डॉक्टरच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, डॉक्टर वेडे झालेत. मी त्यांना सवाल असा सभेत केला होता, 5 उमेदवार आहोत आपण, यातला एक येणार आहे आणि 4 पडणार आहेत. आणि त्या पडणाऱ्यापैकी 4पैकी मी आहे, मला मान्य आहे, मला मतदान होणार नाही, मला कबूल आहे. पण तुम्ही उरलेले 3 सुद्धा तुम्ही पडणार आहात, तर वेडं कोण, तुम्ही का मी? मी एक गिन्नी खर्च न करता इलेक्शन लढतोय, पडणार आहे मला माहीत आहे, तुम्हालाही माहीत आहे तुम्ही पडणार, एक कोणतरी येणार आहे. पण पैसे न खर्च करता इलेक्शनची नशा मी भागवतोय. आणि तुम्ही खरे वेडे तुम्ही आहात म्हणलं, खाली टाळ्याचा कडकडाट झाला होता तुम्हाला. आणि मोठी प्रचंड सभा झाली ती शिवधोबाच्या कट्ट्यावर. सर, आता आपण म्हणजे वास्तव्याकडे जेव्हा येतो, प्रोफेशन म्हटलं म्हणजे एक डॉक्टरकीचं जे प्रोफेशन असतं, डॉक्टरला स्वतःचं असं पर्सनल लाईफ नसतंच. आणि त्यातल्या त्यात डॉक्टर प्लस समाजकार्य असं आपण गेले कित्येक वर्षापासून करताय अगदी सक्सेसफुली. तर याच्यामध्ये घरच्यांचा पाठिंबा तुम्हाला कसा काय लाभला? कारण त्यांच्या पण मला वाटतं मुलं असेल, बायको असेल, एक तक्रार असते की तुम्ही घरच्यांना वेळ देत नाही. तर असं काही झालं का तुमच्या घरी? याबद्दल काय सांगाल? याबद्दल मॅडम असं सांगेन मी की हा समतोल साधण्यामध्ये मी यशस्वी झालो होतो. अच्छा. मी माझ्या पत्नीला किंवा माझ्या भावाला मी विहीर पाडून दिली, पाईपलाईन करून दिली, मोटर घेऊन दिली डॉक्टरकीच्या पैशातून. बरं. आणि त्यामुळे त्यांना जवळीक केलेली होती, ती जवळचे झाले होते.
आईची सेवासुद्धा, आईला साप चावल्यावर तिला ट्रीटमेंट करणं, हे करणं, हे घरच्यांच्याकडे मी लक्ष दिलं नाही आणि निव्वळ याच्यात समाजकार्यात किंवा याच्यात वाहून घेतलं असं नाही. माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या मी जवळजवळ कौटुंबिक ज्या जबाबदारी असतात त्या सगळ्या पूर्ण केल्यामुळं माझे पैसे मी बायकोकडे ठेवायला द्यायचो आणि मला लागले खर्चाला तर बायकोकडून मागून घ्यायचो. अच्छा. इतका तिला अधिकार दिला होता. आजकाल ह्या पुरुषप्रधान अर्थसंस्कृतीमध्ये आर्थिक नाड्या पुरुष नेहमी आपल्या हातात ठेवत असतो. बरोबर. परंतु मी माझ्या बाबतीत असं अजूनही आजही माझा सगळा पैशाचा आता मी येताना पैसे बायकोनं मला दिलेत काढून. अच्छा. किती देऊ म्हणते मला, तुला काय पाठते देते. माझी पत्नी अशी आहे मॅडम, तुम्हाला काय सांगू तुम्हाला मी. माझी आई आहे, माझी भाग्य आहे माझं तुम्हाला, अशी पत्नी मला भेटलेली आहे. आज जो काही मी उभा आहे जिवंत आहे, 82 वर्ष पूर्ण केली. मला लहानपणापासून हृदयविकाराचा आजार असल्यामुळं मी माझं जीवन काही दिवसात आहे असं डॉक्टरने सांगितलं होतं. अच्छा. तो मी 82 वर्ष पूर्ण करेन असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. अच्छा. हां. आणि माझ्या पत्नीचं भाग्य की मला पूर्ण लाईफ मिळालं. आणि डॉक्टर नागने मला त्यावेळी सांगितलं, लग्न करण्यापूर्वी माझ्या डोक्यात विचार आला, सर म्हटलं मला हृदयरोग आहे आणि वॉल डिसीज आहे आणि मी लग्न करू का नको. यू हॅव गॉट फुल लाईफ, गो अहेड आणि यू कॅन मॅरी. आणि माझ्या वर्गातला माझा क्लासमेट डॉक्टर साबणे यांना आपली बहीण मला रेकमेंड केली होती. अच्छा. हां, म्हणजे तसं गिल्टी कॉन्शियसनेस मला पुन्हा वाटायला लागला की मी फसवलं माझ्या बायकोला. आणि नेहमी एक सायकॉलॉजी की मी आता काय फार दिवस जगणार नाही, मी आता काय फार दिवस जगणार नाही. म्हणजे मन एक फ्रँकनेस हा स्वभाव माझा असल्यामुळं लपून काही ठेवू शकत नव्हतं. त्यामुळे थोडासा कौटुंबिक बायको म्हणते तुला हे रोग होतं तर लग्न कशाला करायचं, असा विनोद व्हायचा आहे. बाईच्या पलीकडे कधी कॉन्ट्राडिक्शन किंवा हे काही नाही. आणि मी स्त्री ही माणूस आहे आणि तिलाही पुरुषा इतका अधिकार आहे म्हणून मी माझ्या पत्नीला गायन क्लास चालू केला. पुन्हा LLBचं शिक्षण द्यायचा प्रयत्न केला. हां. आणि तिला नगरपालिकेत निवडून आणली. आम्ही दोघं एक पैसा गिन्नी खर्च न करता नगरपालिकेत काउन्सिलर म्हणून होतो. आणि हा इतिहास आहे, अजून कोणी मोडलेला नाही तो इतिहास. आणि परवाच नगरपालिकेमध्ये वतीनं आमच्या दोघांचा संजय काकाच्या हस्ते सन्मान झालेला आहे आणि सन्मानपत्र दिलेलं आहे. अच्छा. सर, जसं आता आपण उल्लेख केला की नगरपालिकेमध्ये काउन्सिलर म्हणूनही आपण आणि आपल्या मिसेसनी काम केलेलं आहे, तर त्या दरम्यान एखादा काही अविस्मरणीय प्रसंग असा आठवतो का? कारण काउन्सिलिंगचं कामही काही म्हणजे सोपं नाही आहे तसं पाहायला गेलं तर. काउन्सिलिंग करत असताना तासगावमध्ये ज्या काही आज जे तासगाव निर्माण झालेलं आहे ते माझ्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये मी तासगावचं काय एक आराखडाच दिलेला होता 14 कलमी. दत्ताच्या मळावर हे औद्योगिक वसाहत वगैरे वगैरे. आणि तो कार्यक्रम प्रत्यक्षात येण्यासाठी मी काउन्सिलर झाल्यामुळं मला ते मदत झाली. आणि आमची जी मीटिंग व्हायची ती जे हे लिहितात ना मीटिंगचे ते मिनिट्स, त्या मिनिटमध्ये डॉक्टर वि स महाजन असे म्हणाले, डॉक्टर वि स महाजन असे, माझंच सगळं नाव असायचं त्यात. अच्छा. म्हणजे तुम्ही सजेस्टेड केलेले काही पॉईंट. आणि हे तासगावची प्रगती आणि शॉप ॲक्टबद्दल, कामगारांना सुट्टी, रोडवरचे ते कपडे विकतात ते त्यांना काहीतरी त्यांना हटवा म्हणून करायला लागले. मास्टर प्लॅन व्हावा म्हणून मी आग्रह केला होता. अवैध धंदे बंद करावे, हे सगळ्या चळवळी त्या मी केल्या होत्या. तुला असं करू, असा मानसिक त्रास ही झालेला होता. आणि शेवटी या सगळ्याचा समटोटो इफेक्ट होऊन माझा दवाखाना बंद पाडला लोकांनी. आणि मला गाव सोडून पोटासाठी नोकरी पत्करावी लागली. युसुफ मेहर अली सेंटरमध्ये जी पारिकच्या एक समाजवादी संस्था आहे तिथं, आणि तिथं मला नोकरीला जावं लागलं. पहिला पगार 1000 रुपये तिने दिला होता. त्यात महिना कसा काढला माझं मला माहीत आहे. बरोबर. मग त्यानंतर तिने 4000 केले. त्यानंतर पुन्हा मग तिथं 10-12 वर्ष काढल्यावर तिथं जे व्हिजिटर आले ते कुलीन खान, ते म्हणजे आम्ही 9000 देतो, येता का आमच्याकडं माझं काम बघून. मग तिकडं कोठाऱ्याला गेलो तिकडे मी. आणि तिथून कोठाऱ्याला गेल्यानंतर तिनं पुन्हा तिथे एक 10 वर्ष काम केली. तिथं एक व्हिजिटर आले आदा आणि कल्याणी म्हणून, ती जैनाचेच लोक सगळे. ते म्हणजे आम्ही 35,000 देतो, येता का. म्हणजे इतकं डॉक्टरकीत सुद्धा मी एक्सपर्ट होतो मॅडम. गोरगरिबांना सेवा आणि ऑपरेशन म्हणा असं कुठली केस सोडत नव्हतं. हार्ट अटॅकपासून
ऑर्थोपेडिक्स असो, फ्रॅक्चर असो, काय रेट्या डॉक्टर म्हणायचे मला, ऑलराऊंड डॉक्टर. अच्छा. त्यामुळं मागणी यायची. मी नोकरी कधी कुणाला मागितली नाही तुम्हाला सांगतो. माझ्याकडे चालून नोकरी आली आणि माझा पगार वाढत गेला. शेवटी 35,000 रुपये माझा पगार झाला होता. आणि भोजायला पुन्हा भोजा येऊन पुन्हा असं फिरत एका ठिकाणी मी स्थिर राहू शकलो नाही. बरं सर, एक डॉक्टर की हा जो पेशा आहे हा स्वतःच इतका बिझी आणि हेक्टिक शेड्यूल असतं, पण बरेच वर्षापासून आपण स्वच्छता अभियान या विषयावरही म्हणजे काम करता आहे रेग्युलर अगदी, आणि संत गाडगेबाबा हे तुमचे आदर्श आहे. तर सेनापती बापट आणि संत गाडगे महाराज. पण मग ह्या स्वच्छता अभियानाकडे वळावं हे असं का वाटलं आपल्याला? याच्यामागे काही कारण आहे किंवा एखादा असा काही प्रसंग घडला का? मी सांगितलं तुम्हाला, मी लिंगेश्वर महाराज जे होते ना, ते मंदिर स्वच्छ ठेवायचे. आमची आई ह्याला कारणीभूत आहे. सगळ्यात आई म्हणजे अंगण लोटणं, लहानपणी मी घराची स्वच्छता करणं, सारवणं, शाळेमध्ये शाळा सारवणं, हे संस्कार आमचे लहानपणापासून शाळेत झाले, घरात झाले. म्हणजे घरातनंच तुम्हाला बाळकडू हे मिळालेलं आहे. आणि त्यामुळं, आणि माझा एक मला आवड आहे, त्याला ॲप्टिट्यूड म्हणतात सायकोलॉजीमध्ये, कल माझा, की पिंड आहे ना जो जन्मताच ती देणगी आहे मला ती, की कुठेही मला कचरा दिसू दे, घाण दिसू दे, मला ते काढावं वाटतं. मी ते कोणा माझी जागा आहे का तुझी जागा आहे का काय आहे हे विचार येत नाही. घाण आवडत नाही. मला इथे याचाच उल्लेख करायचा आहे सर, जसं मी मुलाखतीची सुरुवातच केली होती की आपण नवीन वर्षाचा संकल्प करतो की मी मॉर्निंग वॉक सुरू करेल, योगासनं सुरू करेल, पण आज वय वर्ष आपलं 82, आजही आज सकाळी आपण 3 वाजता दररोज उठता, राईट, योगासनं करता, त्याच्यानंतर चटाईवरचे व्यायाम, झुंबा डान्स, जॉगिंग, रनिंग, सायकलिंग, पोहणे, मला बोलता बोलता धाप लागते बोलताना. पण तुम्ही हे सगळं कसं काय मॅनेज करता सर, आणि ही कन्सिस्टन्सी जी आहे ही कशी काय मॅनेज करता? ही दैवी देणगी आहे. बरं. मला ऑपरेशन करण्यापूर्वी मी 10 फूट चाललो तरी मला अंजाईनं, छातीतनं पेन होत होतं. पण माझा वॉल बदलला आणि मला नवा जन्म झाला मॅडम. आणि इतका स्टॅमिना मला आहे की आजच्या तरुणाला सुद्धा माझ्यातनं इतका व्यायाम आणि माझ्या इतकं कष्ट आणि माझं इतकं काम होणार नाही. आणि मी ही केवळ परमेश्वराची देणगी आहे असं मानतो. हे मॅनेज होतंय. आणि मध्ये मला 1 महिन्यापूर्वी झोपेत असं आकडी आल्यासारखं, खेच आल्यासारखं, कन्व्हर्जनसारखं झालं. आणि मी बेशुद्ध पडलो, घाम आला होता. त्यामुळं बायको घाबरली आणि मला जाधव डॉक्टरांच्याकडे घेऊन गेले. मग तेव्हापासून, आणि एक क्रिकेट प्लेयर व्यायाम करताना हार्ट अटॅकनं गेला असं पेपरमध्ये, रेडिओवर, टीव्हीवर ऐकलं. व्यायाम करताना सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो, माणूस मरू शकतो. आणि जवळजवळ आया बहिणी सगळ्यांच्या तोंडात एकच, डॉक्टर व्यायाम फार होतोय, वयाच्या मनानं काम फार होतंय, कमी करा, बंद करा, जावा बघू. मला असं खेदडतात लोक. आता काल सावळला गेलो होतो तर तिथं उर्मिला डॉक्टर म्हणून आहे, डॉक्टरची मिसेस, ते फोटोत बघा, त्या हे खाली बुरमुडं न घालता एक फाटकी चादर गुंडाळ्या, टावेल गुंडाळ्यासारखी. मी तुम्हाला बुरमुडा घेऊन दिला असता म्हटलं ते नाही आहे, साधी राणी आणि उच्च विचारसरणी हा त्यातला संदेश आहे म्हटलं. माझं बनियन सुद्धा त्याला भूक आहे म्हटलं, बघा तुम्ही बारकाईनं म्हटलं, ते फाटकं ती वस्तू पूर्ण यूज करतो, रियूज, रिपेअर, रिसायकल. हे जे पर्यावरणाचं तत्व आहे ते मी फक्त उक्तीमध्ये नाही आहे, ते माझ्या कृतीमध्ये आहे. आणि ते माझं गाडगे महाराजांचं बाबा आमटे तर बनियनवर ना हाफ छड्डीवर असतात म्हणलं. हे माझे रोल मॉडेल्स आहेत म्हणलं. त्यामुळे मी दिसतो कसा याच्यापेक्षा मी वागतो कसा हे महत्त्वाचं आहे. माझ्या दिसण्याला फारसं महत्त्व देत नाही. आणि जगातली कुठलीही ताकद मला माझ्या या भक्तीपासून, माझ्या या प्रार्थनेपासून, माझ्या या पूजेपासून कोणी थांबवू शकणार नाही. मी बायकोसुद्धा खूप ऑब्जेक्शन घेतलं. मुलीनं तर त्या म्हातारीला आता कशाला ताप देत आहे म्हणली, तिनं कुठं घेऊन तुम्हाला जायचं, कशाला करताय व्यायाम, बंद करा, हे करा. पुतण्यानी सांगितलं, मुलगा सांगतोय, सगळे नातेवाईक सांगून दमले. पण मला वाटतं या सगळ्या मागे तर हा संकल्प जो आहे
नाही मॅडम, हे माझ्या रक्तात भिनले. जसं याला सायकोलॉजीमध्ये OCD म्हणतात, हां. ऑब्सेसिव्ह कंपल्सरी डिसऑर्डर. हं, हं. त्या डिसऑर्डरचा मी रुग्ण आहे याची मला जाणीव आहे. हं, हं. हे माझं इरॅशनल थिंकिंग आहे याची मला जाणीव आहे. हं. हे आत्ता मी करतो हे माझ्या हेल्थला कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, यात माझा कदाचित मृत्यूसुद्धा होणार आहे याची मला जाणीव आहे. हं. नाहीतर आता 82 वर्ष जगलो, एक दिवशी केव्हा तरी मी मरणार आहे. हं. काम करताना जर मला अटॅक आला आणि मी गेलो तर मी माझा ते मोक्ष समजेन, माझी मुक्ती समजेन. तुम्हाला सांग, हं, हं. मी कशालाही घाबरत नाही, चांगलं काम करायला बिलकुल घाबरत नाही. निर्भयता हा सुद्धा माझा दुसरा एक पिंड आहे. तुम्हाला सांगतो, माझ्या व्यक्तिमत्वाचा पैलू जो आहे ना, हं, हं. त्यामध्ये मी कुणालाही घाबरत नाही. तुम्हाला असं, मला घाबरतात. मला तुमच्या बोलण्यावरनं आता असं जाणवत आहे सर, कोणीतरी एका महान व्यक्तीने म्हटलंय, एज इज जस्ट अ नंबर. नंबर, दॅट्स राईट. तर तुमच्याकडे पाहून मला साक्षात्कार आज होतो आहे बोलताना. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. सर, आजपर्यंत इतकं समाजकार्य करताय आपण, एक डॉक्टर म्हणून वावरताय, तर आजपर्यंतच्या या आयुष्यात एखादा आनंदाचा एखादा क्षण अविस्मरणीय जे तुम्ही नेहमी लक्षात ठेवाल, आणि एखादा दुःखाचा क्षण किंवा खंत की मी हे करू शकलो नाही, मला करायचं होतं, तर याबद्दल काय सांगाल? आता मी आनंदाचा क्षण म्हणल्यावर मॅडम तुम्हाला सांगतो, माझं जे स्वप्न होतं की मी डॉक्टर होणार, बरं, आणि त्या डॉक्टरच्या इंटरव्ह्यूची मला तार आली. त्यावेळेला मी पोस्टात होतो. माझा भाऊ बैल तगई ती मिळालेली होती त्यावेळी. बरं. आणि ती तार आली म्हणल्यावर, मला ॲडमिशन मिळते म्हणल्यावर मला जो आनंद झाला होता तो प्रसंग मी विसरू शकत नाही. आणि भावानं तशीच तगईचे पैसे टाकले आणि जा घेऊन म्हणला. त्यालाही आनंद झाला, इतका आनंद झाला की त्यांनी, हा एक प्रसंग आहे. आणि दुसरा प्रसंग, मी पुरुषप्रधान अर्थव्यवस्थेचा गुलाम असल्यामुळं मला पहिली मुलगी झाली. त्यावेळी जरा वाईट वाटलं. देवा म्हटलं, रोग दिलायस ते दिलायस, आता पोरगी दुसऱ्याचं धन आहे ती जाणार. माझ्यानंतर लवकर कामाला मला मदत करायला कुटुंबात एक पोरगा का दिला नाहीस म्हणून वाईट वाटलं होतं. आणि ज्यावेळी मुलगा झाला, लगेच वर्षानं दुसऱ्या वर्षी मुलगा झाला, आणि तेही 7 पाऊंडाचा मुलगा झाल्यावर एक भयंकर आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यात, मी तो कधी विसरू शकत नाही. आणि तिसरा क्षण, मी MBBS झाल्यावर गावकऱ्याने माझी जेव्हा बैलगाडीतून मिरवणूक काढली, त्यावेळी सुद्धा मी धन्य झालो. तुम्हाला सांगतो, आज कितीतरी MBBS होत असतात, कितीतरी लोक होत असतात, पण संपूर्ण गावाला पक्ष, पार्टी, सगळं जात पात भेद विसरून सगळं गाव जमा झालं होतं त्या मिरवणुकीमध्ये. आणि हे माझा गौरव मी समजतो, आत्मगौरव, आनंदाचा क्षण झाला त्यावेळी मला. असे अनेक प्रसंग आहेत. मी MBBS पास झालो त्यावेळी आनंद झाला होता, रिझल्ट आला त्यावेळी पास झाला होता. डॉक्टर नाग म्हटले मला, ही इज मोर दॅन MD. अच्छा. डोंट आस्क हिम ऑन हार्ट, ही इज मोर दॅन MD इन हार्ट. नंतर मला स्वतःला हार्ट डिसीज असल्यामुळं मी सगळं वाचन त्या हार्टचं वरतं, आणि डॉक्टर नागची चूक काढली होती मी वर्गात, चुकीचं शिकवायचं. म्हटलं, सर तुम्ही चुकीचं शिकवताय का, पुस्तकात असं असं दिलंय म्हणले, घेऊन ये पुस्तक म्हणले. मग ते पुस्तक त्यांना दाखवल्यावर, आय टेक माय बॅक वर्ड म्हणले. असंच बेळगावला मी LLB करत असताना देशपांडे सर म्हणून होते, गोल्ड मेडलिस्ट होते लॉचे, तेही चुकीचा लॉ शिकवत होते. त्यांनाही सांगितले, सर तुम्ही चुकीचं शिकवताय म्हणून, वर्गात अगदी. ते आय टेक माय वर्ड बॅक तेही म्हणले त्यावेळी. तुम्हाला सांगतो, असा मी विद्यार्थी होतो. तुम्हाला सांगतो, आयुष्यात सर इतकं कार्य केलेलं आहे तुम्ही समाजासाठी पण, तर एखादं काही असं राहिलं आहे का की नाही पाहू मी आताही करू शकतो किंवा करू शकलो असतो, एखादी अशी काही गोष्ट आहे का? बऱ्याच गोष्टी आहेत असं. माझं जे स्वप्न आहे मॅडम, माझं स्वप्न आहे की सर्वे सुखिना संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणी पश्यंतु, मा कशी दुःख आपणूयात. प्रत्येक माणसानं काम केलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. आणि आज आईत खाऊ खाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे, व्यसनं वाढत चालली, तरुणामध्ये व्यसनं वाढत चालली, मोबाईलची ॲडिक्ट व्हायला लागलेत लोक. ही माझं दुःख आहे, याच्यामुळे मी व्यथित होतो. आणि मला समाज सुधारायचं माझं व्हिजन आहे. आणि त्यासाठी ह्या माध्यमातून मिशन म्हणून मी कार्य करायचं अजून माझं अपुरं आहे. आणि ते करावं असं मला वाटतंय की समाज सुधारला पाहिजे. आणि प्रत्येक माणसानं कंपल्सरी काम करणारं, आणि प्रत्येकाला कृतीनुसार काम आणि गरजेनुसार त्याच्या गरजा भागतील, अन्न वस्त्र निवारा,
असा त्याला दाम मिळाला पाहिजे, अशी समाज व्यवस्था आणायची आहे. मग ते कशी आणायची, कशा पद्धतीने आणायची? प्रबोधन, प्रचार, प्रसार आणि प्रहार. आता हे मी काम केल्यामुळं आज मला एक प्रबोधन करायचं आणि प्रसार करायचं, एक आकाशवाणीचं काम प्रसार करणंच आहे ना. आता हे सगळं प्रसारित होणार आहे. बरोबर आहे. आणि प्रसार करायचा. आता हे माझे विचार आता जर हे गेले सगळ्या लोकांपर्यंत, तर एक प्रकारे मी प्रबोधन केलं. बरोबर आहे. प्रसार झाला, प्रचार झाला. बरोबर आहे. आणि प्रहार, जो याला कोणी अडथळा करेल त्या संघर्षाविरुद्ध मला त्याला प्रहार करावा लागेल. आणि एक प्रकारची ही समाजसेवाही म्हणता येईल. म्हणता येईल. नाही, समाजाचं बदलायचं आहे, मी स्वतः बदलायचं आहे मला. माझे काही गुण, तुम्ही मला प्रश्न विचारला नाही तुमचे दोष काय आहेत म्हणून. माझा सगळ्यात मोठा कुठला दोष असेल तर मी स्वतःला फार मोठा शहाणा समजतो. मी माझंच खरं करायचा प्रयत्न एक मला काल जाधव डॉक्टर म्हणले, हा माणूस एक कराय कोणा बापाचं ऐकणार नाही. हे मला बदलायचं आहे मॅडम. बदलाची सुरुवात माझ्यापासून करायची आहे आणि माझं अखेरचं स्वप्न आहे समाज बदलायचं आहे. हे माझं समाज अपुरं राहिलेलं कार्य आहे आणि ते मरेपर्यंत खरीचा वाटा मी त्यात. मी असं क्लेम करू शकत नाही एका रात्रीत मी क्रांती करेन आणि मी क्रांतिकारक होईन असं नाही आहे ते. पण मला माझ्या परीनं मला जिथे जिथे संधी मिळेल तिथं मी प्रबोधनाच्या पातळीवर मी प्रबोधन करीत राहणार. प्रहार आणि प्रस्थापना ही माझ्या हातात नाही आहे, कारण मी हिंसेच्या विरुद्ध आहे. मी महात्मा गांधी आणि बुद्ध यांच्या अहिंसक मार्गाचा मी स्वीकार करतो. अच्छा सर, जसं मी मगाशी म्हटलं, एज इज जस्ट अ नंबर. तुमच्या बाबतीत अगदी म्हणजे तंतोतंत लागू होत आहे. आणि माणूस नुसतं वयाने वाढला म्हणजे आपण त्याला वृद्ध म्हणतो, पण तुम्ही खऱ्या अर्थाने मला युवा वाटत आहे, कारण तुमचे विचार असे प्रेरक आणि लोकांना प्रेरणा देणारे. मुख्य म्हणजे सर, जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की या समाजाला, आजची जी तरुण पिढी आहे, त्यांनी हा समाज घडवायला किंवा आपल्या देशाला समोर न्यायला काय काय केलं पाहिजे, किंवा त्यांची जी स्वप्न आहे जर त्यांना ती साकार करायची आहे तर थोडक्यात तुम्ही त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? कुठलं यश मिळवायचं असेल मॅडम तर परिश्रमाला पर्याय नाही. प्रयत्न वाळूचे कनरगडिता तेलही. म्हणून प्रत्येक तरुण पिढीला मी संदेश देत असतो, बी सिन्सिअर अँड हॅव अ परसिव्हरन्स. तर याचा अर्थ असा आहे, सिन्सिअरचा अर्थ मी इंग्लिशच्या प्राध्यापकांना विचारलं मॅडम, त्यांना सांगता आलेलं नाही. डिक्शनरी मिनिंग ऑफ द वर्ड सिन्सिअर. तर सिन्सिअर या शब्दाचा अर्थ डिक्शनरी मधला असा आहे की टू बी ट्रुथफुल. अच्छा. ट्रूथ नाही सांगता येत. आणि लाकूड तोड्याची गोष्ट जी आपल्या बालशिक्षणामध्ये दिलेली आहे त्याचं शिकवण हीच आहे. तो खोटं बोलत नाही. देवानं सोन्याची कोराड दिली तरी माझी नाही म्हणतो, चांदी दिली नाहीत म्हणतो. तर ही मुलांच्यावर बिंबवलेलं आहे लहानपणापासून. तर ही सिन्सिअरिटी आली पाहिजे तरुणांमध्ये. ती व्यसनापासून दूर गेली पाहिजेत, मोबाईलपासून दूर गेली पाहिजेत. मोबाईल हा आता एक शाप झाला आहे, तुम्हाला मी सांगतो. माझा स्वतःचा मोबाईल होता, मी मोबाईल फेकून दिला, पोराला देऊन टाकला. मी नेहमी विचार करतो आपलं चुकतंय कुठं, आत्मटीका करतो आणि आत्मसुधारणा करायचा प्रयत्न करून बदलत असतो. नथिंग इज कॉन्स्टंट, एव्हरीथिंग इज चेंजिंग. व्हाय यू आर नॉट चेंजिंग. तसं तरुणांनी, तुमचा मूळ प्रश्न आहे की तरुणाला तुम्ही काय सांगाल, तर तरुणांनी सुद्धा जर ते चुकत असतील, घसरत असतील तर त्यांनी बदललं पाहिजे, चेंज झालं, आत्मटीका करून सुधारलं पाहिजे. आपलं कुठं चुकतं याचा विचार केला पाहिजे माणसानं माणसाशी माणुसकीनं माणसासारखं वागणं म्हणजे धर्म. मी प्रत्येक विद्यार्थ्याला बोध संकल्पना म्हणजे काय सांगत असतो. सिन्सिअर म्हणजे काय, परसेव्हरन्स म्हणजे काय, मॅन म्हणजे काय, वुमन म्हणजे काय. तुमच्या जीवनामध्ये जर काहीच असेल तर तरुणाने प्रत्येक गोष्टीचा विचार करताना म्हणजे काय करून शिकलं पाहिजे. शिक्षणामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल झाला पाहिजे. आजचं शिक्षण हे घोकमपट्टीचं शिक्षण आहे. परीक्षेपुरतं पाठांतर करतात, हे करतात. मी सांगितलं ना तुम्हाला, सध्या सिन्सिअर शब्दाचा अर्थ सांगू शकत नाही. तुम्ही लेफ्टनंटचं स्पेलिंग सांगू शकता मला? तुम्ही? मी सांगू शकते सर. सांगा. LIEUTANT. कॉंग्रॅच्युलेशन. कुणालाही सांगता येत नाही. कर्नल. COLONEL. व्हेरी गुड. यू आर ए फर्स्ट स्टुडंट. आणि तुम्हाला मी
अभिनंदन करतो तुम्ही. ते सांगता येत नाही लोक. आणि हे एक जे शिक्षण आहे त्या शिक्षणामध्ये एक रॉट लर्निंग आहे. कुठलं पाडे म्हणा, हे स्पेलिंग म्हणा, का ठेवलं असेल या लोकांनी? मिळालंय ते. आज जागतिक भाषा आहे ती इंग्रजी. बरोबर. उच्चाराप्रमाणे स्पेलिंग का ठेवत नाही ते? तर तुमच्या मेमरीला तुम्हाला ते हे फिक्स बसण्यासाठी तुम्हाला घोकमपट्टी करण्यात. म्हणून लर्निंग बाय डिसर्निंग अँड रॉट लर्निंग, आणि दोन्ही लर्निंग महत्वाचे आहेत, तितकेच महत्वाचे आहेत असं माझं मत आहे. आणि ह्या शिक्षणामध्ये आता हे आत्ताच्या सध्याच्या सरकारनं काय बदल करावा असं मला वाटत असेल तर मुलांना श्रमदानाचं महत्त्व आणि स्वच्छतेचं महत्त्व त्यांच्यावर संस्कार झाला पाहिजे. असं आम्हाला शाळा सारवायला लावायची, लोटायला लावायची. मी आता याचकडे वळणार होती सर. इतके वर्षापासून आपण आता जसं आपल्या भारतात पण स्वच्छ भारत सुंदर भारत हे स्वच्छता अभियान सुरूच आहे आणि गरजही आजच्या काळाची. तर तुम्ही समाजाला काय सांगाल सर, स्वच्छतेविषयी काय सांगाल? म्हणजे जागरूकता आहे लोकांमध्ये पण ती अजून वाढावी याबद्दल काय सांगाल? नाही, ते जागरूकता नाही. माझा अनुभव सांगतो तुम्हाला लोकांच्या बद्दलचा. बरं. जसं फॉरेन कंट्रीमधलं जे सिव्हिलायझेशन झालेलं आहे, नागरिकत्व जसं आलेलं आहे तसं अजून. आणि माझा हेतू तो आहे स्वच्छता अभियानामधला. माझा अनुभव जर स्वच्छता करताना जर अनुभव काय असेल तर मी जागा ज्या ठिकाणी स्वच्छ केली त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळ उठून लोक तिथं केर टाकतात. त्यांना लाज वाटत नाही की बाबा आज हे डॉक्टर साफ करून गेलेत. आणि ते बसायचं ठिकाण असतं, बस स्टेशन असतं, बस स्टॉप असतो, बस स्टँड असतं. आता मी स्टँडवर सध्या मोहीम चालू आहे माझी. म्हणजे लोकांच्या मध्ये जागृती आणि जे प्रबोधन जे आहे ना ते करण्याची गरज आहे अजून स्वच्छतेबद्दलची. अहो, मिसरी घासून त्या चुलीत थुकतात. माझ्या घरी मी पाहिलेलं आहे. तंबाखूची मिसरी घासून गुटखा खाऊन तर आमच्या दरवाजाच्या समोर रोज मी पाण्यानं धुवून काढत असतो. आजच्या समाजाची अवस्था ही आहे. जे स्वच्छता कामगार आहेत ते सुद्धा नीट काम करत नाही. तुम्हाला सांगतो ते सुद्धा सिन्सिअर नाही आहेत. त्यांना सुद्धा ते करायचं पोटासाठी म्हणून ते करतात, आपलं कर्तव्य म्हणून करत नाही. जसं सर तुम्ही आत्ता बोललात की आजकाल तुम्ही बस स्टँड वगैरे तिथे काम करताय स्वच्छता अभियानाचं, तर मला इथे एक प्रश्न विचारायचं वाटतंय. आज एवढे ख्यातनाम डॉक्टर आहात तुम्ही, एक स्टेटस सिम्बॉल जे आपण म्हणतो, पण इतके मोठे डॉक्टर असूनही या स्टेटसला असूनही स्वच्छता अभियानाकडे आपण वळलात आणि करताय. तर असं एक हेजिटेशन मनात कधी वाटलं नाही का की लोक मला ओळखतात पण मी आता एकदम डायरेक्ट रस्त्यावर उतरून हे स्वच्छता अभियान राबवतोय, तर एखाद वेळेला मनात अशी पाल चुकचुकली नाही का? कधीही नाही. कारण का सांगतो, कोणी निंदो कोणी वंदो, कोणी मला वेडं म्हणो, कोणी मला बाबा आमटे किंवा गाडगे महाराज मिशन म्हणू, माझा जो धंदा आहे, माझा जो पिंड आहे, ही जगातली कुठलीही शक्ती परमेश्वर सुद्धा बदलू शकतो. हा पिंड आहे, मी तुम्हाला सांगितलं, ही आवड आहे, ही लहानपणापासूनचे संस्कार आहेत आणि ते इतके जाम घट्ट बसलेत. बायकोला सांगितलं तुम्हाला सोडून गेलीस तरी चालेल पण यात मला कोणी रोखू शकत नाही. अच्छा. मरेन परंतु हटणार नाही. आणि मला असं कधी जग काय म्हणेल याचं मी कधी भानच ठेवलेलं नाही. नाहीतर असं करणं घेऊन हिंडला असता का डॉक्टर? त्यावेळेस मी डॉक्टरच होतो आणि ऑपरेशन करत होतो. तुम्हाला सांगतो, लोक इकडे लक्ष द्या, ऐका ऐका ऐका, अंधश्रद्धा हे ते सगळं तुम्हाला सांगतो मी प्रचार केलेला आहे. अंधश्रद्धेबद्दल काम केलंय, समाज सुधारणाबद्दल काम केलंय, सेवादलामध्ये काम केलेलं आहे, राजकीय म्हणजे ह्याच्यामध्ये पिंड असल्यामुळे. सर, इतक्या विविध क्षेत्रात आपण काम केलं आणि आपल्याला विविध पुरस्कारांनी मला वाटतं सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर त्यातले विशेष पुरस्कारांचा जर उल्लेख करायचा असेल तर आपण कुठल्या याचा कराल? मला जे कुटुंब नियोजन उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जो पहिला पुरस्कार मिळाला, रौप्य पदक मिळालं आणि माझा पुण्याला सत्कार झाला, त्याबद्दल मला अभिमान वाटतो. आणि परवा नगरपालिकेनं आम्हा पती पत्नीला दोघांनाही गावातले आणखीन इतर लोकांचा सत्कार झाला. त्यामध्ये एकमेव जोडपं म्हणून आमचा जे उल्लेख केला गेला, याच्यापूर्वीही नाही झालं कुणाचा, नाही याच्या नंतर होईल की नाही मला माहीत नाही. आणि तुम्ही आलंच पाहिजे, मी येतोय की नाही त्यांना भी शंका होती. कारण मी सत्कार वित्कार असं मला मान्य नाही. मला कोणती स्तुती करावी, माझी मुलाखत घ्यावी, हे काय मनाला वाटते. विरक्त निष्काम सेवा करावी, निरपेक्ष, कुठलीही अपेक्षा. भगवद्गीतेनं काय सांगितलेलं आहे? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन.
फळाची अपेक्षा करू नकोस. बरोबर. रिटर्न अँड रिवॉर्डची अपेक्षा करू. मला कोणी वेडं म्हणू द्या, सन्मान करू द्या, ढाळ्या मिरवणूक काढू द्या, मी स्थितप्रज्ञ आहे. म्हणजे कोणी काही म्हणो, एकला चलो रे, हां, हे तुम्ही आत्मसात माझ्या खऱ्या अर्थाने जीवनात आत्मसात. प्रत्यक्षात राबवलंय तुम्ही. हं, हं. अध्यात्म आणि विज्ञाननिष्ठा यांचा समन्वय करून आम्ही पुढे गेलं पाहिजे. बर. देव भोळेपणा, देव मानू नये या मताचा नाही मी काही काळ नास्तिक होतो मॅडम. हं, कम्युनिस्ट चळवळीत असताना मी नास्तिक होतो. हं, पण जेव्हा मी ऑस्टिन हं, वाचला, हं, ऑगस्ट वाचला, हं, हे पाश्चात्य विचारवंत आहेत. हं, ऑस्टिन तर शास्त्रज्ञ आहे. हं, हं. तो म्हणतो मडकं करायचं झालं तर ती चाक फिरवावं लागतं, चिखलचा गोळा करावा लागतो आणि त्याचा ते आकार द्यावा लागतो, त्याला कसा कुंभार असतो. हं, तसं ही सृष्टी ज्यानं निर्माण केली तिचा कुंभार कोण? हं. आणि देव आहे असं त्यांनी विज्ञाननिष्ठ कार्यकारण भावाच्या विज्ञाननिष्ठेतून देव आहे ही संकल्पना. आणि मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे हं, की जो तार्किक विचार करतो, तार्किक हं. कार्यकारण भावाचा विचार करत असतो. बरोबर. आणि त्यामुळं बाकी इतर कुठलाही प्राणी ही सृष्टीचं जरी देवाने निर्माण केलेले असले हं, तरी ते देव मानत नाहीत. तुम्हाला सांगतो, नीती मानत नाहीत. हं, हं, मनुष्य हा एकमेव प्राणी आहे हं, की ज्याला देवाचा धाका आहे. हं. आणि माणसानं माणसाची परत सांगतो की माणुसकीनं माणसासारखं वागावं. काय का जनावरासारखं वागतोय असं म्हणतात. हं, तर मग त्यासाठी देव आहे. देव पाहिजे, हं. अध्यात्म पाहिजे, आधी आत्म, आणि मग सृष्टी सगळं वास्तव निर्माण झालेलं आहे. हं. आणि आत्मा अमर आहे आणि सगळ्यात शाश्वत काय, नथिंग इज कॉन्स्टंटला मार्क्सला उत्तर आहे की आत्मा हा कॉन्स्टंट आहे. हं, हे अध्यात्म सांगतंय. आणि या विज्ञानाची ना अध्यात्माची, हं. आता आजारी पडला आणि तुम्ही नुसतं देवपूजा करून देवाच्याकडे मला वाचव म्हणला, त्यांनी होणार नाही. तुम्हाला दोन्हीची सांगड घातली पाहिजे. विज्ञान बरोबर. आणि अध्यात्माची सांगड घातली पाहिजे असं माझं आजची धारणा आहे. म्हणजे आस्था आणि उपचार दोन्हीची सांगड गेली पाहिजे, समन्वय. मी काय सांगितलं, हं, नो कॉन्ट्राडिक्शन. हं. अंधश्रद्धा आहे म्हणजे तो बुवाबाजीचा आहे आणि विज्ञाननिष्ठ आहे म्हणजे तो नास्तिक आहे असं नाही. बरोबर. शास्त्रज्ञ सुद्धा आस्तिक असतो. तो देवाची पूजा करतो आणि मग आपला प्रयोगशाळा चालू करू. बरोबर. तर मनुष्य हा प्राणी देव मानणारा प्राणी आहे हं, आणि त्यानं देव मानला पाहिजे. हं, आणि देव ही संकल्पना जी आहे हं, ही तार्किक दृष्टीतून कल्पना आहे. हं. वास्तवात तो आहे किंवा नाही ते त्या देवालाच माहीत असेल. तुम्हाला सांगतो, तुमच्या लक्षात आलं का सांगतो. पण हा विचार फक्त मनुष्य प्राणी करतो हं. आणि त्याची गरज आहे. अध्यात्माची माणसाला, जीवनाला माणसासारखं वागायला गरज आहे असं माझं मत आहे. सर, आज आपण इथे आलात आणि खऱ्या अर्थाने आपले विचार आजच्या समाजाला पटतील, तरुण पिढीला पटतील आणि त्यातनं ते काहीतरी चांगलं शिकतील अशी मी अपेक्षा बाळगते. आज आपण इथे आलात त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. आपण मला बोलवलं, एका वेड्या माणसाला आज एक प्रसिद्धीच्या माध्यमामध्ये एक सन्मान केलात, याबद्दल मी आकाशवाणीचा आणि आपला आणि मला पूर्ण मोकळीक दिली बोलायला, याबद्दल मी आपला आभारी आहे, ऋणी आहे आणि धन्यवाद.